टॉप आणि बॉटम सोडता बाकीचे व्हर्टिकल असणार आहेत आणि टॉप आणि बॉटम एक असे हॉरिझॉन्टल फेसेस असतील. आता टोटल सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस किती होईल, तर तो असेल 2 इंटू ब्रॅकेट h मल्टिप्लाइड बाय b प्लस l. कारण काय, दोन दोन प्लेनच्या जोड्या तयार होणार आहेत, ज्या की कोणकोणत्या असतील, समोर साईड आणि लेफ्ट हँड सॉरी फ्रंट बॅक आणि लेफ्ट राईट. आता लेफ्ट राईट, आता याच्यामध्ये 2 इंटू ब्रॅकेट आपल्याला हाईट दिलेली आहे, हाईट आपल्याला दिलेली 10 इंटू ब्रॅकेट ब्रीथ आणि लेंथ. तर ब्रीथ आहे माझ्याकडे 12 प्लस लेंथ आहे 20. जर कॅल्क्युलेट केलं तर भेटेल 2 इंटू ब्रॅकेट 10 मल्टिप्लाइड बाय 32, हा होईल 640 आणि याचं युनिट येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. हा एक झाला. दुसरा सब क्वेश्चन होता माझ्याकडे टोटल सरफेस एरिया. तर टोटल सरफेस एरिया कसं काढेल मी, टोटल सरफेस एरिया साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया मध्ये काय असेल, जे मी 6 प्लेन आपण आता इथे डिस्कस केली होती त्या 6 प्लेनच्या एरियाचं ऍडिशन हे होईल टोटल सरफेस एरिया. मग टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 इंटू ब्रॅकेट l बाय b प्लस b बाय h प्लस h बाय l. 2 इन ब्रॅकेट, आता ब्रीथ किती आहे माझ्याकडे, कॅल्क्युलेट करून घेऊ. लेंथ 20 मल्टिप्लाइड बाय ब्रीथ आहे माझ्याकडे 12 प्लस ब्रीथ 12 हाईट 10 प्लस हाईट 10 लेंथ 20. कन्फ्युज व्हायचं नाही, पहिले मल्टिप्लिकेशन करू घेऊ आणि नंतर ऍडिशन. इज इक्वल्स टू 240 प्लस हा होईल 120 प्लस हा होईल 200. म्हणजे ओव्हरऑल किती झालं, 2 इंटू ब्रॅकेट 240 प्लस हा असेल 360 प्लस 200 म्हणजे हा होईल 2 इंटू 560 म्हणजे हा होईल 0 to 1. So 1120 square